राधानगरी तालुक्यातील धामोड येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये जनावरे बांधली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येथे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे। धामोड राशिवडे रोडलगत भानोबा मंदिराशेजारी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे। नूतन इमारत बांधल्यामुळे ही इमारत वापराविना पडून आहे। या इमारतीत स्थानिक शेतकरी गायी म्हैशी बांधत आहेत, तर उर्वरित रिकाम्या खोल्यांमध्ये वैरण ठेवली जात आहे आणि बाहेरील रिकाम्या जागेत शेण अस्ताव्यस्त टाकले आहे। सार्वजनिक मालमत्तेवर असणारे हे अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी उपसरपंच सागर कांबळे यांनी केली आहे। हे धामोडमधील भानोबा मंदिर शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र जुनं होतं। या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून तिथं अतिक्रमण होत आहे। या अतिक्रमण जनावरांचा गोठा आणि साईडचा शेतकरी ते अतिक्रमण करत आहे। हे अतिक्रमण तात्काळ बंद होऊन तहसीलदारांनी याची चौकशी करावी, नंतर उपोषणाचं आंदोलन केलं जाईल। यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप नलवडे, तुषार बोडके, माजी उपसरपंच मारुती तामकर, विलास कदम, DB पाटील, सुभाष नलवडे, विठ्ठल पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। बेफेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।